नमस्कार. आज आपण 1 वाटी रवा आणि 2 वाटी पोह्यापासून फक्त 15 ते 20 मिनिटात मस्त खमंग खुसखुशीत चकल्या बनवते. ही चकली बघा आतमध्ये मस्त पोकळ झाली आहे. ह्या चकल्या अजिबात तेलकट होत नाही आणि संपेपर्यंत नरम पडत नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी गॅसवर एका पॅनमध्ये 2 वाटी पाणी घ्यायचं. पाणी गरम झालं की यात अर्धा चमचा ओवा टाकायचा, थोडासा हिंग, 3 ते 4 चमचे तीळ टाकायचे, 1.5 चमचा लाल तिखट, तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार घाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा तूप किंवा बटर टाकायचं. आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. पाणी उकळलं आहे. आता यात 1 वाटी रवा घालायचा. ज्या वाटीने आपण 2 वाटी पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी रवा घातला आहे. रवा 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचा. व्यवस्थित मिक्स करायचा, यात गाठी होऊ द्यायच्या नाही. रवा 2-3 मिनिटं शिजवून घेतला आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं रवा वाफवून घ्यायचा. रवा वाफेपर्यंत आपण पोहे मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी पोहे घ्यायचे. पातळ किंवा मीडियम कोणतेही पोहे घ्या. पोहे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचे. असं पीठ करायचं. इकडे रवा वाफायला ठेवून सुद्धा 10 मिनिटं झाले आहे. रवा चमच्याने असा चांगला मिक्स करून घ्यायचा. रवा पॅनला चिटकला नाही आहे, याचा अर्थ रवा व्यवस्थित वाफवला गेला. आता रवा गरम असतानाच एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचा. यात 4 चमचे बेसन घालायचं आणि हे मिक्सरमधून बारीक केलेलं पोह्याचं पीठ घालायचं. त्यानंतर थोडंसं मीठ घाला. रवा शिजवताना सुद्धा आधी आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे आता थोडंसं मीठ घालायचं. त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड घालायची. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आधी सुरुवातीलाच पाणी घालायचं नाही, आधी पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या, त्यानंतर पाणी घालायचं. आता यात आपण थोडं थोडं पाणी घालून घेऊया. तर कोमट पाणी घालायचं, थंड पाणी घालू नका. थोडं थोडंच पाणी घालायचं, एकाच वेळी जास्त पाणी घालू नका, नाहीतर पीठ थोडं सैल होऊ शकते. तर हे पीठ भिजवण्यासाठी मी अर्धी वाटी पाणी घातलं. पीठ खूप जास्त घट्ट भिजवायचं नाही आणि खूप सैल पण नको, अशा प्रकारे पीठ भिजवून घ्यायचं. त्यामुळे पीठ घट्ट भिजवायचं पण नरम असलं पाहिजे. आता पिठाचा एक गोळा घेऊन असा लांब करून घ्यायचा. चकल्या मी ह्या साच्याने बनवणार आहे, त्यामुळे साच्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्या. फक्त पहिल्या वेळेस तेल लावून घ्या, नंतर तेल नाही लावलं तरीसुद्धा चालते. चकलीचं हे पीठ साच्यामध्ये अगदी दाबून दाबून भरायचं. आता आपण चकल्या पाडून घेऊयात. तर चकलीचा हा पहिला वेळा हाताने असा गोलाकार करून घ्यायचा, म्हणजे मग पूर्ण चकली गोलाकार होते. चकली बनवताना चकलीचे सगळे वेळे असे जवळून जवळून घ्यायचे, यामुळे चकली सुंदर दिसते आणि तळताना तेलात ती सुटतही नाही. चकली पाडताना अजिबात तुटली नाही आहे, व्यवस्थित पाडल्या गेली आहे. याच प्रकारे सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्या. तर इथे मी काही चकल्या बनवून घेतल्या आहेत, ह्या तळून दाखवते. चकली तळण्यासाठी तेल मध्यम गरम करायचं, खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आणि एका वेळी फक्त 3 ते 4 चकल्याच तळायच्या. खूप जास्त चकल्या एकाच वेळी तळल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होते आणि मग चकल्या तेलात तळताना सुटू शकतात. चकल्या तेलात सोडल्यानंतर लगेच पलटवायच्या नाही, तेलावरचा हा फेस कमी होऊ द्यायचा, त्यानंतर पलटवायच्या. इथे एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची. कमी गॅसवर चकल्या तळल्या तर त्या नरम होतात, तेलात तुटू शकतात, विरघळू शकतात. आणि गॅस जर खूप जास्त वाढवला, हाय फ्लेमवर चकल्या तळल्या तर चकल्याचा रंग बदलतो, पण त्या आतमध्ये कच्च्याच राहतात, नरम पडतात, कुरकुरीत होत नाही. त्यामुळे चकल्या नेहमी मध्यम आचेवरच तळून घ्यायच्या. दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत चकल्या तळून घ्यायच्या. चकल्या तळून झाल्या आहेत, आता काढून घेऊयात. बघा मस्त कुरकुरीत चकल्या तयार झाल्या आहे. ह्या चकल्या अजिबात तेलकट होत नाही, मस्त खमंग खुसखुशीत होतात.
आणि संपेपर्यंत नरम पडत नाही, फक्त 20 ते 25 मिनिटात तयार होतात। बघा आतमध्ये मस्त पोकळ झाली आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।